मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका ट्रकमधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागल्याने त्या आगीत ट्रक जळून खाक झालाय। अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक KA01 AG6187 हा चालक वसीम खान घेऊन भिवंडी ते बेंगलोरकडे जात असताना खालापूर हद्दीत आंबिवली गावाजवळ ट्रकमधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागली। या आगीत ट्रकलाही मोठ्या प्रमाणात आग लागली। चालकाच्या सावधानतेने चालक आणि क्लिनर यांनी तात्काळ बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली। यावेळी खोपोली अग्निशमन दल, IRB फायर ब्रिगेड यांनी मदत कार्य केलं। वाढत्या लोकसंख्येच्या उरण तालुक्यात पाण्याचे स्रोत खूप कमी आहेत। यात MIDCचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे बुनाडे धरण हे दोनच पाण्याचे मुख्य स्रोत आहेत। उरणचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि नागरीकरण सुरू आहे, त्यामुळे सध्या परिस्थितीत दररोज 50 ते 60 LMD पाण्याची गरज आहे। मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही, त्यामुळे हीच परिस्थिती राहिली तर उरणकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणाची क्षमता वाढवण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर विनेगाव जवळ कारने समोरील मोकाट जनावराला धडक दिल्याने अपघात झाला असून या अपघातात कार सुरक्षा कठड्याला धडकून पलटी झाली। यात कार चालक किरकोळ जखमी झालाय। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मोकाट जनावरे भटकत असून त्यामुळे कर्जतवरून खालापूरकडे जाणारे विवेक पारंगे, राणा निंबोडे यांची कार विनेगाव भागात अपघातग्रस्त झाली। यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माणगाव पासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर गंगवली हे ऐतिहासिक गाव असून त्याचे इतिहासकालीन नाव गांगोली असे आहे। याच ठिकाणी प्राचीन वैजनाथ महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा होतो। या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातूनच नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यातून दर्शनासाठी येतात। यावेळी ग्रामस्थ व उत्सव कमिटी तसेच दाखिणकर भावकी यांच्यातर्फे भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। आजच्या विज्ञान युगाच्या काळात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न मिळता प्रॅक्टिकल शिक्षण मिळणं गरजेचं असल्याचं उद्गार रसायनी भागातील कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी पेण तालुक्यातील खारघर येथे काढले। हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा येथील माध्यमिक विद्या मंदिरात विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमास कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, संस्थापक सचिव हिराजी पाटील, अध्यक्ष शशिकला पाटील, कंपनीचे हेड दीपक कापसे, CSR प्रमुख अमोल खुल्लडकर आदी उपस्थित होते। टाटा स्टील फाउंडेशनच्या वतीनं महिलांना दिशा देण्यासाठी आवश्यक व जनजागृती करणारा कार्यक्रम म्हणजे दिशा कार्यक्रम। या कार्यक्रमाने महिलांना सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी मार्ग मिळेल असे कौतुकास्पद उद्गार खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी काढले। टाटा स्टील फाउंडेशन यांच्या वतीनं खालापूर तालुक्यातील सर्व घटकातील महिलांना 12 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे। यात 117 महिलांनी भाग घेतला। उंच माझा झोका पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ सामाजिक आणि आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या डॉ. वैशाली पाटील या कार्यक्रमास उपस्थित होत्या। जिल्हा प्रशासन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते। जिल्ह्यात या उपक्रमांची सुरू असलेली अंमलबजावणी, त्या योजनांची फलश्रुती याची प्रधान सचिव नगर विकास 2 तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. KH गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली। या भेटीपूर्व त्यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळा, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी, कांदा बियाणे निर्मिती उपक्रम, सामाजिक वनीकरण, बांबू रोप वाटिका येथे भेट देऊन पाहणी केली। संबंधितांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।